नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ ह्यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरात श्री शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्कार खासदार प्राध्यापिका सौ मेधा कुलकर्णी पुणे यांना, तर श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुरस्कार विवेक देशपांडे छत्रपती संभाजीनगर यांना जाहीर करण्यात आलाय. याबाबतची घोषणा प्रतिष्ठानच्या श्रीमंत घोरपडे सरकार पुरस्कार समितीच्या वतीनं आज करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रमा फाटक यांच्यासह पुरस्कार समितीचे मोहन माने, रवी जावळे, प्रथमेश इंदुलकर, नरोत्तम लाटा उपस्थित होते. पुरस्कार वितरण 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता इचलकरंजीतल्या फॉर्च्यून बँक्वेट हॉल, फॉर्च्यून प्लाझा, सांगली रोड इथं होणार आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून इचलकरंजी संस्थानचे अधिपती श्रीमंत यशवंतराव गोविंदराव घोरपडे सरकार अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका सौ मेधा कुलकर्णी या सध्या महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य आहेत. त्या भाजपच्या प्रमुख नेत्या असून त्यांचं पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पुणे महापालिकेत नगरसेविका पदापासून झाली आहे, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केले. सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात विवेक देशपांडे यांनी सक्रिय योगदान दिले. उद्योग क्षेत्रात त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून विविध पायाभूत प्रकल्पांची उभारणी केली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी निस्वार्थी वृत्तीनं कार्य केले. सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.